हॅलो, मी नंदिनी. आज सकाळी सकाळी उठली आणि जरा शूट करायला घेतलं तर इतकी हवा, खूपच हवा चालू होती. आणि मॉर्निंगला हवा इतकी होती की अक्षरशः खिडक्या, दरवाजे खटखट खटखट आवाज करत होते. खूपच हवा होती आज. नंतर मी माझं गरम पाणी वगैरे करून घेतलं आणि आज फटाफट झाडू, पोछा वगैरे केला आणि मला आज नाश्त्यात बनवायचं होतं ढोकळा. तर मी ढोकळा बनवलेला, छान बनलेला, थोडाच बनवलेला कारण मी एकटेच होते म्हणून. आणि ढोकळा वगैरे खाऊन घेतला. छान घरातील दिवसभराची कामं आटपवली आणि सायंकाळी जरा बाहेर जायला रेडी झाले. मी मोस्टली डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आणि तेच सनस्क्रीन वापरते. दुसरं काही असं फारसं यूज करत नाही. हे कानातले मला माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केलेले. खूपच छान आहे, खूप छान वाटत होते. मी अशी छान रेडी झाली आणि इयरिंग घातले. मला खूपच आवडले. आणि ही चाय लव्हर. तिला चाय इतका आवडतो. इथं डोकं दुखत होतं, बाई बोलली चाय घेऊया. म्हटलं हा तू घे, मला नाही आवडत, मी नाही घेतला. नंतर जरा मार्केटमधून भाजी वगैरे घेऊन घरी परत आले. आणि घरी येताना यांचं काही वेगळंच चालू होतं दोघांचं. मी जरा शूट करून घेतलं आणि मी यांना आवाज दिला. लगेच यांची आई तिकडे साईडला ती होती, ती लगेच आली की काय चालू आहे म्हणून. नंतर घरी आली, फ्रेश झाली. भाजीपाला आज फारसा काही आणला नाही. मेथीची भाजी आणि फक्त संत्री आणलेली. आणि घरी बाहेर जातो तेव्हा अक्षरशः उजेड राहते. घरी परत आलो की अंधार होऊन जातं. लाईट वगैरे मी ऑन करून जात नाही. फ्रेश झाले आणि छान म्हटलं भाजीपाला आधी काढून घ्यावं. आणि इतकी संत्री मला 100 रुपयाला. म्हणजे सिटीत येऊन हे माहिती पडलं की इथे माणसापेक्षा पैशाची व्हॅल्यू जास्त आहे. इतकी संत्री यापेक्षा जास्त गावाकडे फ्री मध्ये मिळून जाईल. सायंकाळी जेवणात सिंपल बेत होता कारण हसबंडच्या आज बाहेर जेवण होतं. भेटूया उद्याच्या ब्लॉगला. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या सिंपलच मी बेसन आणि भात बनवलेला जेवणात.